मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत। आता या कर्ज प्रक्रियेमध्ये राबवल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडल्या जाणार आहेत आणि याच्या संदर्भातील महत्त्वाचे असे प्रेस नोट परिपत्र हे महामंडळाच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी काढण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत महत्त्वाच्या अशा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आता लाभार्थ्यांची जर काही कागदपत्र अपूर्ण असतील तर लाभार्थ्यांना लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीने आपली अपूर्ण असलेली कागदपत्र पाहता येणार आहेत। जर एखाद्या लाभार्थ्याच्या प्रकरणामध्ये होल्ड किंवा रिजेक्ट दिसत असेल तर त्याचं कारण देखील ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे आणि या प्रकरणासाठी आवश्यक असलेली कागदपत्र लाभार्थ्याला आता ऑनलाईन पद्धतीने अपलोड करता येणार आहे। याच्यासाठी कागदपत्र पूर्तता करण्यासाठी कुठल्याही एजंटकडे किंवा कार्यालयाकडे चक्र मारण्याच्या लाभार्थ्यांना गरजा पडणार नाहीत। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर ज्या लाभार्थ्यांची प्रकरण होल्ड किंवा ब्लॉक झालेली आहेत त्या लाभार्थ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने लॉग इन करून आपली प्रकरण तपासायचे आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेली मागणी केलेली जी काही कागदपत्र असतील ती कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने 15 दिवसाच्या आतमध्ये सादर करायची आहेत, जेणेकरून ही प्रकरणं सुद्धा होल्ड मधून ब्लॉक मधून काढली जाणार आहेत। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही प्रकरणं झाली होती, ज्याच्यामुळे या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या प्रकरणाची चौकशी लागलेली आहे आणि याच्यामुळेच आपण जर पाहिलं तर एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक, बँकेचा समान तपशील असेल, सादर केलेल्या कागदपत्रामध्ये विसंगती असेल, खाडाखोड केलेली कागदपत्र असतील, याच्यामुळे बरीच सारी प्रकरणं ब्लॉक किंवा होल्ड करण्यात आलेली आहेत आणि अशा प्रकरणामध्ये जर आपली व्यवस्थित अशी कागदपत्र असतील किंवा आपले प्रकरण अशा प्रकारे जर याच्यामध्ये आलेलं असेल संदिग्ध मध्ये तर त्या प्रकरणामध्ये विसंगती झालेली, खाडाखोड झालेली कागदपत्र, मूळ कागदपत्र किंवा जे काही नंबर अपडेट करणं असेल या प्रक्रिया पार पाडाव्यात आणि आपला अर्ज संबंधित जिल्हा समन्वयाकडे सादर करावा। अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महामंडळाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाणार आहे। याचप्रमाणे लाभार्थ्यांनी लॉग इन आपलं करून होल्ड आणि ब्लॉक होण्याची जी काही कारणं आहेत ती कारणं तपासून सुद्धा आपली कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी, जेणेकरून ते अर्ज पुन्हा एकदा योग्य पद्धतीने त्याची प्रक्रिया सुरू होईल। अशा प्रकारे देखील आवाहन या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे आता ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यामुळे एजंटाचा झालेला सुळसुळाट किंवा लाभार्थ्यांना कार्यालयाच्या मारावाल्याच्या चक्रा याच्यामध्ये कुठेतरी कमी होईल आणि लाभार्थ्यांना एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। धन्यवाद।